नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रावण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू नये सत्यासत्यता, परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊनी काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंत. ज्यासी वनिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, तेथी देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्या धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, एती कळेल समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयाची, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोकत ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असे झाली या काही वेळ. समाधी उतरुणी तात्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करायास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूरी झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्ध प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतींची, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ते तीसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खून, यती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलावे. सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनांचा. असो तेव्हापासुनी, सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने चाहले. ऐसे असच्चिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष.
ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता, दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकुनी. वासुदेवराव पाहुनी, खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुली करणी, नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजली, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारल्या बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजा श्रीत सरदार. काही कारण जाहले, संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसतो दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवलपरी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य त्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, ज्याचा आज असे अंत. त्याने त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहती आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमानगम. सुरभ नर वर्णिताती गुण, आनंदी सिद्ध परमात्मा. नाना रूपे पटोनी, स्वेच्छे विवरे जो यजनी. भक्ता सन्मार्ग दाखवूनी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुधारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी, हे जीव सो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिस्वत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतीवरा. सप्तजनतांतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन. करिता भागे सहस्त्रवदन, निगमा मास ही जाण. नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र. तुझ समकवी पाहिजत, तरी अल्पमतीने अत्यल्प. गुणानुवाद कान गावे, वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघेही, अक्कलकोटी वास केला. जना दाविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्यांना. अद्भुत चरित्र स्वामींचे, असो कोणे एके दिवशी. इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी. समर्थांच्या पातला, करोनिया श्रींची स्तुती. माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती. हास्यवदने करुनी,
फकीरा ते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. सर्व गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते दवा. म्हणे यवन अति पवित्र, त्यांचे असे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख, उभा स्वस्थ राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ, म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात, पात्रावरती बैसला. त्यांसी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊन एका घरापासी, स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000 दिदला, नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वर्णू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्त्यनुसार, याचक नीती बांधुनी. षड्रस अन्नाचे ढीक पडले, क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले, क्षुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून, रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून, क्षोरतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरणपुंजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिले सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्या बरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्याय पर्यंत. करुणी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते दवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिता न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुखे करुणी आक्रंदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माजरी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात.
बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावा ते पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा. आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगळाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. त्रारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यासी पांचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यांनी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसेचा अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ त्याचे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. बंधुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला यावर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धी आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद परी घ्या भावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी आता हेची विनवणे. ग्रंथ रक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा. पुराण पुरुषा अनंत वेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना. विधिदाता कमलवदना हृदय कमली वसावे.
मत्स्य कुर्म वराह जाण, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलकीतू, स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करुण, आला घेऊन विष्णू कवी, आपुल्या कंठी तात्काळ, घालूनी चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज महाराज, श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.